हाय, मी दीपाली. माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज होती वडसावित्री. इथे मी वडसावित्रीची पूजा करायला आली होती. माझ्या घराकडे एक मंदिर आहे, शिव मंदिर. तिथे वडाचं झाड आहे. तर मी हातावर असं हळदीचं पिंड तयार करत होती. तर तुम्ही म्हणाल बाया कोणीच दिसत नाही आहे. तर सर्व बाया पूजा करून आधीच निघून गेल्या होत्या. मी आली होती 4 वाजता. आजचा होता सोमवार आणि मला घरचे खूप भरपूर कामं असतात, म्हणून मी कामं वगैरे सगळे निपटवले आणि नंतर मी आरामशीर आली, काऊन की मला पण बाकी दिवस वेळ भेटत नाही. तर हळदीचं पिंड केला आणि हातावर थोडी हळद घेऊन ते झाडाला लावली. तर आम्ही अशीच पूजा करत असतो. तुम्ही कशी करतात नक्की मला सांगा. इथे दिवा पेटवत होती, पण दिवा पेटतच नव्हता, काऊन की वारा खूप सुरू होता. पाऊस थेंब थेंब पडत होता. म्हटलं थोडी पूजा करून घेते, आरती मी मंदिरात करणार. हळद कुंकू बेल फूल वगैरे वाहलं, वटी भरली. इथे असे मुलांची तडफड सुरू होती आंबे घेण्यासाठी. मग मी धागा बांधला. सातो जन्मी हाच नवरा भेटो म्हणून बायका धागा बांधतात. सातो जन्मी भेटते की नाही भेटत हे मला माहिती नाही, पण ह्या जन्मी तो सुखाचा राहो म्हणून मी त्याच्यासाठी पूजा केली. धागा बांधला आणि मंदिरात आरती करायला गेली. जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान खडे मात्रे मान